नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने 39 पैकी 28 जागा पटकावून एकीकडे 75% इतका स्ट्राईक रेट राखला असताना दुसरीकडे या 28 विजेत्यांमधील नौपाडा प्रभागातील प्रतिभा राजेश मडवी यांनी 71.56% मते घेऊन त्या भाजपमध्ये अव्वल विजेते ठरले आहेत. मतदार राजाने प्रतिभा मडवी यांना विक्रमी मतदान करून डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशनच्या माध्यमातून नौपाडा प्रभागामध्ये गेली अनेक वर्ष केलेल्या समाजकारणाची पावतीच एक प्रकारे दिल्याचं दिसून आलं आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेसोबत महायुतीमध्ये असलेल्या भाजपाने 28 जागांवरती निर्विवाद विजय मिळवून घवघवीत यश संपादित केला आहे. 2017मध्ये भाजपच्या 23 जागा होत्या, त्यामध्ये 5 जागांची भर पकडली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रमुख आमदार संजय केळकर, ठाणे निवडणूक प्रभारी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम संघटन शक्तीच्या जोरावरती ओवळा ते शीळ अशा प्रत्येक विधानसभेमध्ये भाजपाने कमळ फुलवलं आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या या 28 नगरसेवकांपैकी नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मधील भाजपा उमेदवार प्रतिभा राजेश मडवी यांनी विजयाची पुनरावृत्ती करताना प्रभाग क्रमांक 21 मधून झालेल्या मतदानामध्ये 25,077 इतक्या मतदानांपैकी तब्बल 17,945 असं 71.56% विक्रमी मतदान मिळवलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राजकारणी मंडळी शिक्षण क्षेत्रात लुडबुड करत राहिल्यामुळे महाराष्ट्रात शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय. मराठी भाषा हे बालशिक्षणाचं एकमेव माध्यम असलं पाहिजे. हिंदी आणि इंग्रजी भाषांचं स्तोम वाजवणारे मराठी लोक आपल्या मुलांच्या क्षमता नासवण्याचं पाप करत आहेत, असं स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य रमेश पानसे यांनी रविवारी संध्याकाळी ठाण्यामध्ये केले आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाणे जिल्हा केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ या संस्थांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक गौरव आणि विचारांचे वाण या अभिनव उपक्रमामध्ये डॉक्टर निर्मोही फडके यांनी पानसे सरांची दीर्घ मुलाखत घेतली. KG अनंतकृष्णन, डॉक्टर उमेश खारीवाला, डॉक्टर माधव मस्के, राधाराव, सुषमा पाध्ये, दीपा जोशी, अवनी चोरगे यांचा महत्त्वपूर्ण समाजकार्याबद्दल या कार्यक्रमाबाबत प्राचार्य पानसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीमती पानसे, रोटेरियन ममता वंजानी, चव्हाण सेंटरचे अध्यक्ष मुरलीधर नाले, डॉक्टर महेश केळुसकर, डॉक्टर अनंत देशमुख इत्यादी मान्यवर ठाणेकर नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल नाले यांनी केले.
थोडीशी आमच्यात विभागणी आहे. माझे कार्यकर्ते आणि मी यांच्यात. मी थिओरिटिकल काम करणारा माणूस आहे. म्हणजे मी इकडे बघा. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता महापौर पदाची चुरस पाहायला मिळत आहे. आम्ही जागा वाटपमध्ये माघार घेऊन शिंदे गटाला जास्त जागा दिल्या आणि निवडणुकीमध्ये आमचा स्ट्राईक रेट 100% आहे. आम्ही युतीमध्ये ही निवडणूक लढवलेली असल्याने ठाणे महानगरपालिकेत भाजपचा 2 वर्षासाठी तर महापौर बसावा असं यावेळी आमदार निरंजन डावखर यांनी मागणी केली आहे. आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवली आहे. भाजपला काय द्यायला पाहिजे, महापौर पद की स्थायी समितीचे सभापती पद द्यायचे हे आमचे नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. महापौर पदासाठी 66चे संख्याबळ लागते, पण आमच्याकडे 10चं संख्याबळ जास्त आहे. आमचे 75 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणखी संख्याबळ वाढण्याची शक्यता आहे. थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला ते समजेल सत्तेत वाटा दिला जाणार, कारण युती म्हणून आम्ही लढतोय असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला लावलेले शिळ ते वडवली, भाजपा वाढवली असे बॅनर ठाण्यामध्ये झळकलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे. ठाण्यामध्ये जे काही बॅनर लावले आहेत त्याविषयी निरंजन डावखरे बोलले की आम्हाला हे दाखवायचं आहे की शिवते वडवली, आम्ही भारतीय जनता पार्टी वाढवली आहे. आम्ही ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमुळेच वाढवली आहे, म्हणून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हे बॅनर लावले आहे असे यावेळी निरंजन डावखरे यांनी म्हटलं आहे. याच्यामध्ये जो आम्ही हा बॅनर आहे, आपण बघितलं की खरं तर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हा 1 नंबर प्रभागापासून ते 29 नंबर प्रभाग जो ठाण्याचा शेवटचा टोक आहे, इथपर्यंत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. आणि याच्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी घेतलेले अहोरात्र परिश्रम आहेत. त्याच्यामुळे हे जे बॅनर आहेत हे खरं तर त्यांना क्रेडिट आहे आणि त्यांच्या क्रेडिटसाठीच हे बॅनर लागलेले आहे. आम्ही मुळात ज्या 39 जागा, खरं तर एक आमचा त्याच्यामध्ये टेक्निकल रिझन्समुळे गेला, त्याच्यामुळे 39 जागेमध्ये आमच्या जवळजवळ 11 जागा म्हणजे 7 मुंबऱ्यामधल्या आणि 3 राबोडीमधल्या जागा आहेत. याच्या व्यतिरिक्त ज्या आम्ही 28 जागा लढलो त्या 28 जागांमध्ये 100% स्ट्राईक रेट हा आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेंटेन केला. आणि हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमाने खरं तर त्यांनी केलेली मेहनत याच्या माध्यमाने होऊ शकला. त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा याच्यामध्ये जो निर्धारनामा मध्ये आम्ही शब्द लोकांना दिला, जो वचन आम्ही लोकांना दिला आणि ती अपेक्षा निश्चितपणे लोकांची आहे. कारण आमचं जे राज्याचं नेतृत्व आहे माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने आम्ही अटमोस्ट ट्रान्सपरन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन, अकाउंटेबिलिटी इन ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्याचबरोबर डिलिव्हरी या ज्या गोष्टींमुळे काम राज्यामध्ये चालू आहे, त्याच्यामुळे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरभरून यश दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच तो जो दिलेला शब्द आहे तो पाळण्यासाठी जी कुठली भूमिका महानगरपालिकेमध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती आम्ही निश्चितपणे लोकांच्या, ठाणेकरांच्या हितासाठी घेऊ. याच्यामध्ये खरं तर सन्मानपूर्वक जो आम्हाला याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जो रोल असेल तो जर सत्तेमध्ये भेटत असेल तर ठीक आहे, नाही तर आमची भूमिका पहिलेपासूनच स्पष्ट आहे. आम्हाला अटमोस्ट ट्रान्सपरन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशनच्या भूमिकेमध्ये जात असताना आम्हाला ज्या कुठल्या रोलमध्ये आमचे वरिष्ठ हे निर्णय घेतील, माननीय चव्हाण साहेब आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, हा जो निर्णय घेतील तो निश्चितपणे आम्हाला निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामधले दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत. मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते. प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा महापौर त्या पक्षाचा की आमचा पक्षाचा असावा, त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय? ॲज अ पक्ष म्हणून त्यांना वाटत असेल. मलाही वाटतं की सर्वत्र ठिकाणी आमचा महापौर असावा, म्हणून ते शक्य आहे का? शेवटी निवडून आणणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या संख्येवरती महापौर ठरतो आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतात त्यावरती महापौर ठरतो. देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मुंबईचा महापौर आमच्या महायुतीचा बसावा हे वाटतं. शताब्दी महोत्सव आहे बाळासाहेब ठाकरे. हे बघा, प्रत्येकाला वाटतं. मी शिवसेना जरी खासदार असो तरी मी शिवसैनिक आहे आणि मला मुंबईत काय सर्वत्र ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसावा असं मला वाटतं.
परंतु शेवटी वाटणं आणि कृतीत येणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. हे बघा, आमच्याकडे आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो आम्हाला मान्य असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभूत झालेला आहे. याच पार्श्वभूमीवरती सदर पॅनलमधील महाविकास आघाडीचे उमेदवार महेश्वरी तरे यांच्यासह इतर उमेदवारांनी आपली मतं एका पत्रकार परिषदेअंतर्गत मांडलेली आहेत. सदर पत्रकार परिषदेअंतर्गत त्यांनी आपल्याला मिळालेली मतं, त्याचबरोबर मतदान केंद्रावरती मशिनीबाबत झालेला गोंधळ, तसेच विरोधकांकडनं मतदान केंद्रामध्ये लावण्यात आलेली सेटिंग या संपूर्ण गोष्टींचा खुलासा केलेला आहे. त्याचबरोबर सदर पॅनलमधील महायुतीचे उमेदवार असलेले तसेच सदर पॅनलमधील एका महायुतीच्या उमेदवाराला कोणी ओळखतही नाही, शिवाय त्याने प्रचार देखील केलेला नाही, तरी देखील हा व्यक्ती निवडून येतोच कसा असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी देखील उपस्थित केलेला आहे. संपूर्ण यंत्रणेबाबत या ठिकाणी या संपूर्ण महाविकास आघाडीच्या पॅनलच्या उमेदवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर एकंदरच या ठिकाणी आमची निष्ठा हरली आणि धनशक्ती जिंकली असं देखील म्हणत त्यांनी संपूर्ण या लोकशाहीवरती टीका केलेली आहे. तसेच आम्हाला न्याय मिळावा याकरिता त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाकडे असलेल्या पत्रकारांकडे देखील मागणी केलेली आहे. तसेच गुन्हेगार प्रवृत्तीचे असलेल्या उमेदवाराबाबत आमच्याकडे अनेक पुरावे होते, मात्र निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शिवाय कोणत्याही महिलेची बदनामी होऊ नये याकरिता आम्ही हे प्रकरण बाहेर काढलं नाही. मात्र तरी देखील आमच्या बाबतीत मतदानाच्या प्रक्रियेमध्ये विरोधकांनी मोठ्या प्रकारे गेम केला असल्याचं, त्याचबरोबर अनेक मार्गांनी या ठिकाणी आमच्या मतदानावरती त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कृत्या लढवून आमच्या पारड्यामध्ये हे अपयश पाडल्याचं यावेळी माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांनी म्हटलं आहे. या प्रेस घ्यायचं एकच कारण होतं की पहिली गोष्ट नागरिकांचा प्रतिसाद, की नागरिकांनी सांगितलं रिकाउंटिंग घ्या. रिकाउंटिंग घेऊन आपल्याला कितपत प्रतिसाद मिळेल. तुम्हाला आजची परिस्थिती मी सांगायला नको की काय चाललंय इथे. सगळीकडे बजबजपुरी चालली आहे की इलेक्शन घ्यायचं म्हणून घेतायत, बाकी सगळं आपल्याला मनाला वाटेल तसं करतायत. म्हणजे एवढं की काल मला परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी जे नागरिक भेटले त्यांनी कोणीच मला बेस्ट ऑफ लक केलं नाही. मला सगळ्यांनी इन ॲडव्हान्स मी कॉंग्रॅच्युलेशन करतोय म्हणून सांगितलं. आणि आपल्याला आता आकडेवारी आम्ही सांगितलेली आहे की जी आकडेवारी आहे त्याच्यात किती तफावत आहे ती सांगितलेली आहे. तरी पण आम्ही याच्या परत माहिती घेणार आहोत. जी आम्हाला आता कळली आहे त्याच्यात परत आम्ही माहिती घेतो आणि आम्ही सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करतो. आणि दीपक जाधव बद्दल पण मी सांगितलं की नीतिमत्ता नसलेला माणूस व्हाईट कॉलर असलेल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार होऊ शकतो. आणि मी का ते माझ्याकडे पत्रक आलेलं असताना पण मला माझ्या एका भगिनीची किंवा कोणाची इकडे वाच्यता करायची नव्हती. पण आज बोलायचं कारण हेच की सगळे मला बोलले तू चुकलीस, पण त्या मुलीचं नाव अनाऊन्स केलेलं नाहीये. पण जर असे उमेदवार भाजपसारखा पक्ष देत असेल तर ते फार चुकीचं आहे. नोटा आमच्या वाढल्या का, नोटाला मतदान का पडलं त्याचं पण मी स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत दिलेलं आहे. कारण जे रूम मध्ये होते तेच सांगत होते ते बटन दाबलं जात नाही, खालचं बटन दाबा. ते बिचारे आपले कोणाला कळत नव्हतं, खालचं बटन दाबलं जात होतं आणि ते नोटाला जात होतं. तर नक्कीच आम्ही 4ही उमेदवार मिळून त्याची चौकशी करू आणि आम्ही गुन्हा दाखल करू. इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना तब्बल 28 वर्षांनी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सहानुभूती म्हणून कामगारांना कंपनीकडून आर्थिक देणी मिळावी त्यासाठी आमची कार्यवाही सुरू असून कंपनीची जागा क्लस्टरसाठी घेण्यात आल्याने आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती आमदार संजय कैकर यांनी दिलेली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा भाजपच्या कोपड येथील कार्यालयामध्ये आमदार संजय कैकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम सुरू झालेला आहे. अनेक नागरिकांनी तक्रारीची निवेदनं देखील सादर केली आहेत. उपक्रमामध्ये इंडियन रबर कंपनीचे कामगार प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केळकर यांनी कामगारांना दिलासा मिळण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली आहे. यावेळी केळकर म्हणाले की गेली 28 वर्ष कामगारांना त्यांची देणी मिळालेली नाहीत. कामगार आयुक्तांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात आलेली आहे. न्यायालयामध्ये दावा हरले असले तरी या कामगारांना सहानुभूती म्हणून त्यांची देणी मिळावी त्यासाठी कार्यवाही सुरू आहे. विशेष म्हणजे कंपनीची जागा क्लस्टर योजनेसाठी घेण्यात आल्याने ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी या कामगारांना न्याय मिळेल यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती केळकर यांनी दिलेली आहे. उपक्रमामध्ये ठाणे, बदलापूर, भिवंडी इत्यादी भागातून नागरिक उपस्थित होते. सर्वाधिक तक्रारी या आर्थिक फसवणुकीच्या प्राप्त झालेल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेची दिरंगाई, कमी मनुष्यबळ यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे अशा तक्रारींची प्रकरणे रखडली आहेत. त्यामुळे
त्यामुळे या विभागाला मनुष्यबळ वाढवून मिळावे यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं देखील यावेळी जनसेवक आमदार केळकर यांनी सांगितलं आहे. पालिकेच्या निवडणुकीच्या नंतर लगेचच 2 दिवसांनी आज सोमवार आपण हा जनसंवाद कार्यक्रम सुरू केला. कारण की लोकांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित असतात. तर आज देखील ज्यावेळेला सुरू करणार असं आम्ही जाहीर केलं, तर त्याच्यानंतर आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक आले होते. मग बदलापूर असेल, ठाणे असेल, भिवंडी असेल, असं निरनिराळ्या भागातलेही काही प्रतिनिधी आले होते. त्याच्यामध्ये फसवणुकीचं प्रकार जे झालेले आहेत ते लोक बरेच होते. इंडियन रबर कंपनीचेही कामगार आले होते. त्यांना तर 28 वर्ष झाली, अजून त्यांची देणी मिळालेली नाही आहे. आणि त्याच्या संबंधामध्ये देखील आम्ही आयुक्तांच्या बरोबर एक बैठक घेतली. आणि कोर्टात जरी हरले असले तरी सहानुभूतीचा माणुसकीच्या हिशोबाने त्या कंपनीकडनं त्यांना देण्याच्या संबंधी आमची कार्यवाही चालू आहे. आणि आयुक्त महापालिकेचे यांनी कबूल केलेलं आहे. कारण त्या कंपनीची जागा जी आहे ती क्लस्टरकरता घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे या कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. फसवणुकीच्या संबंधी EOWमध्ये अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. एक तर EOWची दिरंगाई, तिथली कमी असलेली मॅनपॉवर आणि त्याच्यामुळे वाढत असलेल्या तक्रारी फसवणुकीच्या, याच्यामुळे या संबंधामध्ये वरच्या स्तरावर, शासन स्तरावर मी विनंती करणार आहे की इथे इकॉनॉमिक ऑफेन्सच्या तक्रारी जसं सायबरच्या आहे तसे इकॉनॉमिक ऑफेन्सच्या वाढत चालल्या आहेत. त्याच्यामुळे इकडे अधिक लोकांची, अधिक अधिकाऱ्यांची गरज आहे. तर ती शासनाने देण्यासंबंधीमध्ये मी पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करणार आहे. बाकी बदलीच्या संबंधामध्ये, प्रवेशाच्या संबंधामध्ये असे निरनिराळे नागरिक जे आहेत ते येतात. पुढच्या काळामध्ये आता हा आमचा जो जनसंवाद कार्यक्रम आहे तो सुरळीतपणे पुन्हा एकदा, कारण आता निवडणुका संपल्या आहेत, सोमवार आणि शुक्रवार हा सुरू राहील. आणि समस्या आणि त्याची सोडवणूक ही या ठिकाणाहून केली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.